या सावकाश आहे बाबा या. आई आई अगं तुझा इंटरव्ह्यू आहे का? माझा इंटरव्ह्यू आहे ना. कुठे आत चालीस? पुढे चल. या इकडे या इथे या. इकडे या जरा बाबा या इथे या. या अगदीच दाराजवळ नको इकडे. इकडे मी काय म्हणते, नोकरी मिळाली पाहिजे बरं का आपल्याला. हा आपल्या बाबाचा दमा आहे हो दमा. आणि आई हे खोटं करतायत आई. अरे कळतंय खोटं. थांब जरा जरा खरं वाटेल असं करा हो. थांबा 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 काय झालं? थांबा थांबा थांबा. काही जमत नाही या माणसाला, काही जमत नाही. आई, सगळ्यांची मेली अतिशयोक्ती. ए वा 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 काय हे बघा हो, तुम्ही काय करा, फक्त तोंड हलवा, मी आवाज काढते. हा चला हा चला. आई अगं काय चाललंय अगं हे? अरे बघ, नोकरी मिळाली पाहिजे, लक्षात घे, ही नोकरी मिळाली पाहिजे. काही नाही ना तर आपल्या बापाला दमा हे सर्टिफिकेट त्यांच्या पुढ्यात मान आणि नोकरी कापून. MBA केलंय मी. MBAचं सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. बाबांच्या अस्तमाचं सर्टिफिकेट कशाला दाखवायचं? कसं आहे, स्वतःच्या मेहनतीने जॉब मिळवायचा दम अंगात नसेल ना तर बापाचा दम पुढं करावं. किती खोटं कराल ओ बाबा. बास झालं. मी जाऊ का आता इंटरव्ह्यूला? पाया पड आधी, पाया पड. हो आशीर्वाद द्या. हा आशीर्वाद द्या बाबा. कमी खोटं करा जरा. हा या. चला या बसा, तुम्ही सोफ्यावर बसा. वेरिंग मे आय कम इन मॅम? हा या काय काम आहे? मॅम इंटरव्ह्यू साठी आलोय. झाला का मग? हा अहो मॅम तुमच्याकडे आलोय इंटरव्ह्यू साठी, सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून. माझ्याकडे आला ना. माहिती. गंमत केली. बसा थँक्यू. काय? शिक्षण फिक्शन काय? शिक्षण झालंय, आता नॉन फिक्शन करतोय. हे माझी फाईल मॅम, माझी फाईल. ग बाया, इथं एवढ्या फायली दिसनात का तुला? आणखीन एक फाईल टाकली. थोबड दिलाय ना? सांग केव्हा? मॅम मी फर्स्ट क्लास आहे, MBA इन सेल्स अँड रिसर्च मॅनेजमेंट. कशाला ग बाई एवढं लांब लचक शिकता? म्हणजे शिग बाई 10वी पासची अट आहे. येतं का? मॅम हो MBA 10वी पेक्षा जास्तच आहे ते. हा तेच ते, जास्त शिकूनच मग पुढं आमच्या डोक्याला ताप होतो. एक काम कर, तुला नाही जमायचंय, जा. नाही मॅडम ऐका ना प्लीज, असं करू नका. मला एक संधी द्या ना प्लीज, मला खूप गरज आहे. हे मी करून दाखवीन ना तुम्हाला. एखाद्या 10वी पास पेक्षा ना तुमच्या नक्कीच जास्त कामाला येईन मी मॅडम. कसं काय? मी माझं बुद्धिचातुर्य वापरून काम करीन ना मॅम. हो हो काय सांगतो? हो कसं बोलतो तुम्ही? बसा इथं, आपण तुमची परीक्षा घेऊ. हो चालेल मॅम, मी चालेल. एक प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्यायचं बरोबर. चालेल मॅम, विचारा. आता आपली जी MJ कंपनी आहे, त्याच्या ज्या काही चीज आहेत हा. त्या आपण कशा विकणार? मग त्यासाठी तुम्ही काय करणार? चालेल, हे मला माहिती आहे. सी मॅम, what happens ma'am, first of all we have to believe ma'am that our product is the best in the world ma'am, the best. Yes ma'am. After that comes the packaging ma'am. Packaging, आपलं packaging खूप attractive असलं पाहिजे ma'am. We have to present it before the customers ma'am. Then comes the pricing ma'am. The pricing of the product has to be very very reasonable ma'am. याने काय होईल मॅम, आपलं प्रोडक्ट ना खूप लोक विकत घेतील. आपण ह्या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये खूप छान प्रकारे सर्वाइव्ह करू शकतो मॅम. सो मॅम फायनली दीज 3 थिंग्स, द प्राइसिंग, द पॅकेजिंग अँड द बिलीफ मॅम. या पिपाणीचं कसं पॅकेजिंग करणार? धर. आणि हे टिकलीचं पॅकेट आधीच 5 रुपयाला विकतो आपण, अजून स्वस्तात म्हणजे फुकटात वाटायची का? गमत करतो माझी गमत. आणि हे फुगेचं पाकिट, हे प्लास्टिक मध्ये नाही तर मग काही प्लाझ्माच्या टीव्ही मध्ये द्यायचं. सांगा, आणि कोणाशी कॉम्पिटिशन करता तुम्ही? ते लंडन अमेरिका? तसलं नाही बाबा. या टिकल्या आता कपाळावर असले तर उद्या त्या आरशावर असतात. असं नसतं. बस आपली स्पर्धा आहे ना, कसं आपली स्पर्धा 3च भागात, एक सेंट्रल, एक वेस्टर्न आणि एक हार्बर. त्याच्यात पण प्रत्येक ट्रेनचे 12 डबे. 12 डब्यांमध्ये तुमच्यासारखी 12 माणसं, त्यातला जो कोण बेस्ट करेल त्याचं मग पुढे काय का? मॅम पण हे काय, हे विकायचं आहे? हे ट्रेन मध्ये मी
हो मॅम हे नाही जमणार मला MBA मी आय यू किडिंग काय मला नाही जमणार सॉरी नाही नाही तुम्हाला म्हणजे वाटत पण नाही असं बघून जा तुम्ही जा. हे कसं काय जमेल यार मला हे कुठं? MBA केलं यार मी मिळाली नोकरी मिळाली का मिळाली नोकरी आ? नाही नाही अगं इथे ना आई सगळं डेंजर आहे खूप हे ना 10वी पास सुद्धा करू शकतो एखाद्या यांचं काम मिळालीच नाही का नोकरी आई आई उठा, उठा, उठा. आई हे खोटं करतायत ग हे नाही रे. कळतंय खरं कर इकडे इकडे खोटं आहे हे बघ हे राजा आपण ना खूप गरीब आहोत बरं का आपल्याला ही नोकरी मिळाली पाहिजे तुला जमणार आहे का नोकरी करायला नाही तर मला सांग बरं का मी अजूनही राब राब राबीन कष्ट करीन पण याचा बोलण्यासाठी गोळ्या वगैरे आणि मी कष्ट करीन तुला सांगते. नाही. जमणार असेल तर सांग बाबा असं असेल ना तर मी इथलं इथे उडी मारून ओ आत्महत्या ओ, करतो. थांबा ओ थांबा थांबा बाद झालं उडी मारायला चाललेत मोठे हे किती करताय आती बाद झालं एक तर दुसऱ्यांच्या स्किट मध्ये येऊन सगळे पंचच घेताय बाद झालं जातोय ना मी आलोय ना इंटरव्ह्यू साठी तुमच्या बोलण्यावरून बसा तुम्ही या. जातोय मी बसा चल या नोकरी मिळू दे नाही काय, फेरिंग ना. मॅडम का? मॅडम अगं बाय आले का परत तुम्ही हा? हा या मॅडम मी तयार आहे हे काम करायला मला चालेल उतरला वाटतं MBA चा माज हा. हा? चालेल मॅम मला सांगा ना काय करायचंय बरं एक काम करू हा तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारते हा चालेल ना मॅम चालेल चालेल हा त्याचं उत्तर दिलं तर मग बघू आपण पुढं चालेल मॅम चालेल चालेल आता समजा आता हा सगळा माल घेऊन तुम्ही उभे दादरच्या स्टेशनवरती ब्रिजवर हा हा एका बाजूला आहे अंबरनाथ फास्ट लोकल हा. दुसऱ्या बाजूला आहे मुलुंड स्लो लोकल हा. तर तुम्ही कुठल्या लोकल मध्ये चढून आपला माल खपावणार मुलुंड स्लो नाही जाईन मी का? मुलुंड स्लो असल्यामुळे ना ती ट्रेन ना प्रत्येक स्टेशनवर थांबेल मॅम प्रत्येक स्टेशनवर थांबल्यामुळे खूप जास्तीत जास्त लोक आपल्या ट्रेनमध्ये चढतील जास्तीत जास्त लोक ट्रेनमध्ये चढल्यावर मी आपली प्रोडक्ट्स त्यांच्यासमोर प्रेझेंट करू शकीन मॅम जितकी जास्त लोक तितकी जास्त विक्री मॅम सो दिस थिंग्स गो लाईक दिस मॅम कळतंय का तुम्हाला? बिंडक एवढं सोपं असतं का ते आता स्लो लोकल म्हणजे दर 2-2 मिनिटांनी ती थांबणार 100 माणसं चढणार उतरणार उतरायच्या आधी त्यांच्या बॅगा घेणार आता बॅगा घेण्याकडे लक्ष द्यायचं का तुझ्या मालाकडे लक्ष द्यायचं आ? नाही एवढं सोपं नसतं ते नाही बरोबर आहे हे करेक्ट बोलताय तुम्ही उत्तर द्या उत्तर मी अंबरनाथ फास्टने जाईन मॅम फास्ट लोकल मध्ये ना उभं राहायला जागा नसती तू तुझं हे थैला घेऊन जाणार हा? ए नको एका कोणाच्या तरी धक्क्याने ते असं पडणार सगळ्या टिकल्या अशा डब्याभर सांडणार कुठल्या पुरुषाच्या इथं पाठीला लागली गालाला लागली पोटाला लागली गरीब बायका ते बघणार त्यांची भांडणं होणार घटस्फोट अरे काही संसार तोडायचा आहे काही धंदा करायचा आहे नाही मॅम हे बरोबर आहे तुमचं बरोबर आहे हे करेक्ट बोलताय तुम्ही हे पण आम्हाला आमच्या MBA मध्ये शिकवलं मॅम द मार्केट प्लेस हॅज टू बी व्हेरी व्हेरी असू दे मी सांगतो हा मॅम उत्तर तुम्हाला देशील? हो मग काय मुलुंड स्लोने जातो मॅम मी चालेल मला मुलुंड परत मुलुंड काय अंबरनाथच्या बायकांची काय वाकडे त्यांच्या बायकांनी टिकला नाही लावायचा हा? ते पिपाने नाही वाजवायच्या पोरांनी फुगे नाही फुगवायचे का रे पण मग काय करणं अपेक्षित आहे मॅम तुला आता करूनच दाखवायला पाहिजे असं नसतं ते कसं असतं अशी तयारी करून मग जायचं असतं डब्यामध्ये आवाज की तरफ ध्यान दो इधर देखो भाई लोग ये तुमके लिए लाए है टिकली का पैकेट ये सीधा है ऐसा तिरका है चांदी का है सोने का है छोटा है बड़ा है सब तिरका है ऐसा बिच्छू का टिकली है सर्प का टिकली है मैडम ये देखो सिर्फ 5 रुपए में 5 रुपए में 35 टिकली 35 महीने का दिन कितना 30 और ऊपर से 5 टिकली फ्री कंपनी की तरफ से ऐसा अरे देखो पीपानी है देखो ऐसा बचता पीपनी बच्चे को देने का क्या होता मियाँ बीबी के ना प्यार में ऐसा झंझट होता 10 बाई 10 का घर में ऐसा सब होता तो ये बच्चे को देने का और उसको बोलने का पीपनी बजा और इधर बच्चा पीपनी बजाएगा उधर प्यार करेगा ऐसा प्यार का पीपनी ये देखो ये ऐसा ये में जगह टिकली ये में जगह पीपनी ये ऐसा करने का चालेल कराय घ्या आणि जा डब्यात जा हा चालेल उचला. मॅम जा डब्यात जा हां सुटली लोकल चला हॅलो हॅलो हॅलो
लेडीज अँड जेंटलमॅन प्लीज सगळ्यांनी इकडे बघा. आमच्याकडे आहे MSJ कडनं आलेले काही प्रोडक्ट्स. MSJ चे कंगवे आहेत आमच्याकडे. हे तुम्ही जर विकत घेतले तर तुमचे कधीच केस गळणार. ओ हे काय आहे? बाप का ट्रेन है कि तेरे? हाँ? अभी ट्रेन है ऐसे होएगा. इतना चर्बी है ना तेरे को तो प्लेन से जाने का. हाँ? तेरा बाप का ट्रेन नहीं है इधर. आए बड़ा ऐसा से बीच में सामान रखे ऊपर से बात करते हैं. साले ले लो बाइंडर तो भाई अंडर है ना. हाँ? चल ओ भाई ओ काय चाललंय? तुमच्या ऑफिसमध्ये होता पण आपण खरंच ट्रेन मध्ये होत का? आपण असंच असतं ना तिकडं. तुम्हाला प्रॅक्टिस नको का? हे नाही शिकवत MBA ला माहितीये मला. असं थैला कसं धरणार साईडला पडणार नाही का तो. शास्त्र असतं ते अनुभवानी जमतं हळूहळू. उगाच नाही मुंबईच्या डब्यावाल्यांना तिकडं मॅनेजमेंटची लेक्चर द्यायला बोलवत. त्यांच्यासारखं मॅनेजमेंट जगात कुठं नाहीये. सोपं वाटतं तुम्हाला सगळं. हे तुम्हाला शिकवलं नाही का कसं पकडायचं? हे असं साईडला नाही ठेवायचं, असं इथं ठेवायचं आणि उभं राहायचं असं आणि मग विकायचं इकडं. कळलं का? काय जमायचं नाही वाटतं तुम्हाला. बघून तर काय दिसना. जाऊ दे. हे 10वी पासवाल्यांचं काम आहे. जा तुम्ही. नाही मॅम ऐका ना. मला ना तुम्ही हे सगळं जे सांगितलं ना ते खरंच पटलंय अहो. हे MBAच्या थिअरी लेक्चर्समध्ये आम्हाला नाही शिकायला मिळत तितकं तुम्ही हे मला प्रॅक्टिकली करून दाखवून शिकवलंय मॅम. मला हे सुद्धा शिकायचं मॅम. खरंच सांगतोय. मला चॅलेंज द्या. मी हा सगळा माल उद्याच्या उद्या तुम्हाला विकून दाखवीन मॅम. खरंच मी हा सगळा माल घेऊन जातो. तुम्हाला उद्याच्या उद्या विकून दाखवतो. जा जा. ऐ हे 200 रुपये ठेव. जाताना रस्त्यात वडापाव खाऊन जा. आणि कसं खाणार? कसं उभं राहणार? मॅम बॅग अशी 2 पायांच्या मध्ये ठेवून असा का शाबास. जा आता 9:42 ची लोकल येईल. जा जा पटकन जा पटकन जा. पळ तिकडे जा. जाय लोक जाईल. ओ मला वेळ नाही. नोकरी मिळाली. 9:42 ट्रेन आहे. चला चला येतो. वा वा लय भारी. बघा सरपंचांचं काय म्हणणं आहे अलकाताई? सर्वात आधी समीर आणि विशाखाचा तडका सॉलिड होता. खासी का तडका. खूप मजा आली आणि दोघांचं टायमिंग होतं खोकल्याचं आणि तिने आवाज काढण्याचं अप्रतिम. आणि प्रियदर्शनी आजचं तुझं बेरिंग हेल काढणं अप्रतिम. म्हणजे असं वाटत होतं खरंच कधी ट्रेनमध्ये आपण जेव्हा प्रवास करत होतो आणि ते खरंच फेरीवाले यायचे या स्टाईलने विकणं वगैरे आणि त्याला शिकवणं त्याचं मार्केटिंग करणं अप्रतिम होतं. मजा आली खरंच. फुल एंटरटेनमेंट. गुण मिळालेले आहेत. प्रसाद दा. छान होती कॉन्सेप्ट. सादरीकरणही खूप छान होतं. कॅरेक्टर चांगलं पकडलं होतंस तू प्रियदर्शिनी. तेजस तुझी पण एनर्जी खूप छान होती. अजून थोडी फन असती तर जरा अजून मजा आली असती. विशेष करून कसं आहे की ज्या माणसांबरोबर तुम्हाला कामं करण्याची संधी मिळते त्या माणसांकडनं आपण सतत काहीतरी ओरबाडत राहिलं पाहिजे. शिकत हा शब्द पण छोटा वाटतो मला. एक लक्षात घ्या की मेन जेवणाची थाळी तुम्ही दोघं आहात. त्यात ते लोणच्यासारखे आहेत आणि लोणच्यानी भूक नाही भागली पाहिजे. मेन जेवणाने भूक भागली पाहिजे. ऑल द बेस्ट. त्या खूप 9 गुण मिळालेले आहेत. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू सो मच. विचारा सरपंचांना की त्यांना आजचा हा कॉमेडीचा मुकाबला कसा वाटला. अलकाताई? सगळी स्किट सुंदर होती. इवन आज विपुल आणि ह्याचं कुलदीपचं पण स्किट होतं की प्रसादच्या जोडीने फुल टाईमपास होता. हे एवढी एंटरटेनमेंट आणि प्रत्येकात आता ती प्रगती होत चालली. आठवड्यागणिक म्हणजे असं वाढत चाललं की असं वाटायला लागलं आता एलिमिनेशन नको. हे आहे तसं सुरू राहू दे असं वाटतं खरं तर. आणि प्राजक्ता मी खरं तर आता महाराष्ट्रात आपलं शूट असलं तरी काहीतरी कार्यक्रमानिमित्त जाते, शूटनिमित्त जाते. मी आजच आता खरं तर एका दौऱ्याहून आत्ता आपल्या शूटला आले आणि मला आज एअरपोर्टला एवढ्या जवळजवळ 10 ते 15 जणी
हाऊसवाईफचा एवढा छान प्रतिसाद मिळाला. प्रत्येकजण मला येऊन सांगत होता, प्रत्येक स्त्री, की अरे वा, खूप अलकाताई आम्ही बघतो महाराष्ट्राची हास्य जत्रा. एक तर मला एक बाई भेटली, ती प्रसाद बँगलोरला राहणारी होती, तरी ती म्हणाली मी सोनी मराठी बघते आणि मला हास्य जत्रा विशेष आवडतं, आणि म्हणाली दिवसभर आपण कामात असतो, आम्हाला टेन्शन्स असतात, पण ह्या कार्यक्रमाने आम्हाला रिलीफ मिळतो. ही केवढी मोठी कॉम्प्लिमेंट होती. वा वा वा. खरंच सांगते, म्हणजे हे ॲक्च्युअल आज घडलं आणि मी तिथून या सेटवर आज आले. मला बरं वाटलं. मी आधी या शोला नाही म्हणत होते, पण मी पण खरंच इथे चिअरअप होऊन जाते. हा हा हा. हाऊस इट. मला एक किस्सा सांगायचा आहे. एका व्यक्तीचा मला फोन आला एक काही दिवसांपूर्वी. मला त्यांचं नाव नाही सांगायचं, त्याचं कारण तुम्हाला नक्कीच कळेल, आणि मला काय रिॲक्ट व्हावं ते कळेच ना, आणि ही अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण त्यांनी मला स्वतःहून फोन करून सांगितलं की मी आत्महत्या करायला गेलेलो होतो आणि मी हास्य जत्रेने मला बाहेर काढलेलं आहे. मी हास्य जत्रेचे एपिसोड्स बघितले आणि मी काही क्षण का होईना मी माझी दुःख सगळी विसरलो, आणि ही फॅक्ट आहे. याच्यात काहीही मी अतिशयोक्ती किंवा आपलं काही मोठं करायचं असं नाही आहे. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही प्लीज काळजी घ्या तुमची, आणि हे असे विचार आणू नका. नाही, याच्यापुढे येणारच नाहीत म्हणे, कारण तुम्ही 10-20 मिनटं जी काही आम्हाला सगळं विसरायला लावता. मला असं वाटलं की मी 10-20 मिनटं जर विसरत असेल तर मी ती ड्युरेशन एक्सटेंड का नाही करू शकत. मी एक तास जर मी विसरत असेल तुमचे 6-3 स्किट्स बघताना, तर मी असंच अजून का नाही करू शकत. मग मी तुमचं अजून बघतो, मी तशी माझी दुःख विसरतो. तर माझ्या मते आपण जे काही काम करतोय, जे काही निष्ठेने काम करतोय, एकत्र येऊन काम करतोय, ते लोकांपर्यंत परफेक्ट पोहोचतंय, आणि ह्याचा एक वेगळा आनंद आहे की आपण ह्या लेवलला सुद्धा आपण लोक आपल्याला घेत आहेत सिरियसली. वा वा. तर त्यामुळे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ह्याच सगळ्या टीमचा, इट इज अ टीम वर्क. प्रत्येक माणसाचं, म्हणजे बॅकस्टेजपासून ते क्रिएटिव्ह टीमपासून ते आपल्या सगळ्या लोकांचा त्यात हात आहे. तर सगळ्यांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवू. म्हणता आहे बॉस.